नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असल्यास आजच्या मुहूर्तावर या वितरणाची सुरुवात झालेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा या मुहूर्ताची मोठी घोषणा आता करण्यात आलेली आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला आणि अनिश्चिततेला अखेर पूर्णविराम मिळालेला आहे. थेट लाभ हस्तांतरित डीबीटीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी आनंद आणि दैनंदिन गरजांसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे, ज्याची प्रतीक्षा ते आता भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य आहे. ज्याचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँक खात्याला बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेटिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील हप्ते कोणतेही विलंबाशिवाय अनिवार्य मिळणार नाही. वितरणाच्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झालेली आहे. या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम एकत्रित जमा होण्यास सुरुवात झालेली असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. यासोबतच नाशिक आणि सातारा या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही या निधीचा लाभ मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, याचबरोबर अजून 18 जिल्हे आहेत, त्याही जिल्ह्यांमध्ये वेगाने काम चालू आहे. तर आता याही 18 जिल्ह्यांमध्ये आपल्याला निधी वाटप होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.